हॅलो, तर आज केली आहे मस्त झणझणीत शेंगदाण्याची चटणी. अशी चटणी जी तुम्ही वडापावसोबत सुद्धा खाऊ शकतात. जेवणाला काही नाही आहे तर तेल टाकून चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात आणि ओव्हरऑल तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत जे की भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत आले की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, ते पण थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं गार करायचं आहे. गार झाल्यानंतर आपल्याला हे खलबत्त्यात टाकायचं आहे. मला स्पेशली खलबत्त्याची चटणी आवडते कारण मिक्सरपेक्षा खलबत्त्याच्या चटणीला एक वेगळा टेस्ट येतो. त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकले. हे लाल तिखट माझं जेव्हा मी मिरची करायला गेले होते तेव्हा ते त्यांच्याकडून उरलेलं होतं, जे की बारीक नाही होत. ते लाल तिखट मी इथे वापरलं. नंतर मी थोडीशी लाल तिखट मिरची वापरली, जी की मी कुटून आणलेली होती ऑलरेडी. यामध्ये मी टाकलेले आहेत थोडेसे जिरे. मला जिऱ्याचा टेस्ट स्पेशली खूप जास्त आवडतो म्हणून मी ते जिरे वापरते. आणि नंतर मस्तपैकी आपल्याला हळूहळू छानपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. ही जी कुटलेली चटणी असते ना, तिचा फ्लेवर, तिची टेस्ट खूप वेगळी लागते. आणि अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे. खूप छान, खूप टेस्टी, टेम्पटिंग आणि एकदम स्पायसी. तुमचं स्पाइस लेवल तुम्ही ठरवू शकता. जितकं कमी करायचं आहे कमी करा, जास्त करायचं आहे जास्त करा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की